मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पुस्तकातील 12 नंबरचा धडा पाऊस फुले। पाऊस फुले मुलांनो, या धड्यामध्ये एक छान असा ससोबा आहे। त्याच्याविषयी आपण गोष्ट ऐकणार आहोत, शिकणार आहोत आणि तुम्हाला ही खूप आवडेल। तर चला आपण सुरुवात करू। आज शनिवार, सकाळची शाळा। ससोबा लवकर उठला। शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस। खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग? अजून रात्र आहे का ग आई? आईने ससोबाला जवळ घेतलं। खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई, तुझ्या मिशा टोचतील ह मला। तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडुल्या, एकतर। ससोबा कान ताट करून ऐकू लागला। आई सांगू लागली, आता आभाळ भरून आले, आकाशात काळे ढग आलेत, आता प्रकाश पडेल, चमचमणाऱ्या विजा, आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा, मग येईल पहिला पाऊस। गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस। कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते। ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला। पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती। इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट। ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला। काही बोलणार इतक्या टपटप पाऊस वाजू लागला। ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना। त्याने बाबांना घट्ट मिठी मारली। घरी आई वाटच पाहत होती। घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला। आई, ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले, पावसात नाचले, गाणी गायली। पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला, आई आई, पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलंय ग। चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात। तर मुलांनो, या छान अशा धड्याचे लेखक आहेत राजीव तांबे। तर तुम्हाला ससुल्याची गोष्ट आवडलीच असेल। ससुल्यासारखा तुम्हालाही जोरदार पाऊस आवडतो का? आणि पावसात भिजल्यानंतर आल्याचा चहा प्यायला आवडतच असेल। तर चला आपण आता ह्या धड्याचे प्रश्न उत्तरे बघूयात। खाली दिलेला आहे वर्ग कार्य। तर काय वर्ग कार्य आहे, चला आपण बघू। चला इथे दिलेला आहे पाठ। अगोदर मनातल्या मनात वाचा, नंतर मोठ्याने वाचा। तर तुम्ही सगळ्यांनी ह्या पाठाचे वाचन करायचे आहे आणि आत्ताच आपण सुद्धा ह्या पाठाचे छान असे वाचन केलेले आहे। पुढचं बघू। पुढे दिलेलं आहे जोड्या जुळवून लिही। तर इथे अ गट आणि ब गट त्यातल्या शब्दांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। चला, पहिला आहे ससुला। तर आपण पाहिलंच गोष्टीमध्ये की ससुलाला त्याची आई काय म्हणते, वेडूला। मग इथे जोडी येईल ससुला वेडूला। पुढे आहे ढग। पाऊस येण्याआधी ढग कसे होतात, काळे, म्हणून ढग काळे। पाऊस कसा पडत होता, मुसळधार, म्हणून पाऊस मुसळधार। पुढे आहे चहा। ससुल्याला कसा चहा आवडत होता, आल्याचा। पुढचा प्रश्न आहे कोण ते सांगा। तर पहिला आहे चमकली। काय चमकली, वीज। टपटप वाजला पाऊस, दचकला ससुला। कोबी घेऊन आलेले बाबा, पावसात नाचले ससोबा आणि त्याचे आई बाबा। तर मुलांनो, तुम्हाला हा धडा आवडलाच असेल। हा धडा आवडला असेल तर अशाच नवीन नवीन धड्यांचा आणि कवितांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।